भारत आणि अफगाणिस्तानमध्ये आज अखेरचा T20 सामना होणार आहे। 3 दिवसांची ही मालिका भारताने 2-0 ने जिंकली आहे। अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला फलंदाजीत अपयश आलं। त्याला एकदाही खातं उघडता आलं नाही। त्यामुळे रोहितच्या कामगिरीकडे आज मात्र सगळ्यांचं लक्ष असेल। भारतीय महिला संघाची स्टार महिला खेळाडू दीप्ती शर्माला 2023च्या डिसेंबरसाठीचं सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आलं। दीप्ती शर्मानं जेमिना रॉड्रिग्स आणि प्रेशियस मारंजे यांना मागे टाकलं। अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसी याला 8व्यांदा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळालाय। तर महिलांमध्ये स्पेनची खेळाडू बोनामती हिला हा पुरस्कार देण्यात आला। भारतीय टेनिसपटू सुमित नागल याने इतिहास रचलाय। ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मुख्य फेरीच्या पहिल्या फेरीत अलेक्झांडरचा त्यानं पराभव केला। ही कामगिरी करणारा सुमित 2013 नंतरचा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरलाय। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी विरोधात जुन्या 2 व्यावसायिकांनी भागीदारांनी मानहानीचा खटला दाखल केलाय आणि खटल्यावर दिल्ली उच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी होणार आहे। सोलापूर जिल्ह्याच्या बोरामणीमध्ये 27 आणि 28 जानेवारीला राज्य फुटबॉल स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेसाठी आज संघाची चाचणी होणार आहे। त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंनी यात सहभागी होण्याचं आवाहन प्राध्यापक एकनाथ साळुंके यांनी केलं।